नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डेली ट्रॅकर आपण पूर्ण कसं भरायचं हे सांगणार आहे। कदाचित आपल्याला माहिती असेल आणि आपण असं पण म्हणत असाल की हा विषय वारंवार होतोय, परंतु ताईनो आपण प्रोत्साहन भत्ता जो आपला आहे तो प्रोत्साहन भत्ता आपला बऱ्याच जणांचा जात आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ रिपीट करत आहे। अजून आपल्या काही ताईंना प्रश्न पडला असेल की ताई 14 मे येऊन गेला, अजून मानधन नाही, तुम्ही फक्त कामाचं सांगता आणि मानधनाविषयी काही बोलत नाही। तर ताईंनो सगळ्यांना एक सांगून देते की मी पण एक सेविका आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मानधनाविषयी तर सांगू शकत नाही, पण मानधन हे आज ना उद्या आपल्या खात्यात जमा होणारच असं सांगण्यात येते की 2 दिवसामध्ये मानधन होऊ शकतं, म्हणजे असं निरोप आहे तर क्लिअर नाही, पण मानधन 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या खात्यात आज ना उद्या जमा होईलच। पण प्रोत्साहन भत्त्यासाठीचं जे आपण काम करत आहोत हे जर एकदा गेलं तर मुळात आपलं मानधन कमी आहे, त्याच्यात जर आपल्याला पूर्ण 2000 आणि मदतनीस ताईला 1000 असं जर आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळवायचा असेल तर मग आपल्याला काही गोष्टी आहेत की ह्या गोष्टी आपल्याला डीपमध्ये बघाव्या लागतील, पूर्ण कराव्या लागतील। म्हणूनच तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते ताईंनो। त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच टाकू शकता आणि अजून आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पोषण ट्रॅकरच्या संदर्भातील व्हिडिओ हवी असेल ती मी टाकत असते ती तुम्हाला लगेच मिळेल। तर आज आपल्याला बघायचे डेली ट्रॅकर पूर्ण कसं भरायचं, आपण काय नेमकं राहू देतो, तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारी। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप जर केला तर तुम्हाला लक्षात येणार नाही। तर आपल्याला डेली ट्रॅकिंग याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक म्हणजे आपल्याला उपस्थिती आणि नाश्ता हे आपल्याला भरून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा। तर सर्वप्रथम तुम्हाला उपस्थिती आणि नाश्ता हा पहिले भरून घ्यायचा आहे, हे आपल्याला भरायचंच आहे। हे बघा, उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता हे सगळं तुमचं भरून झाल्यानंतर मग तुम्हाला पुढचा जो कॉलम आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो बऱ्याच जणी सोडतात, तो म्हणजे आपल्याला THRSM म्हणजे आपल्याला इथं आपण गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्ष यांचा आपण THR भरत असतो। तर तिथेच आपल्याला 3 ते 6 वर्ष वयोगटाच्या बालकांचा गरम ताजार म्हणजे काही जण फक्त एवढंच भरतात, त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी भरतात, हे अपूर्ण सोडतात आणि त्याच्यामुळे आपले बऱ्याच जणांचे मार्क्स जात आहेत। त्याच्यामुळे मी सगळं अगदी डिटेलवर सांगते, फक्त तुम्ही ते व्यवस्थित बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता आपला भरून झाला। आता सकाळचा नाश्ता आणि उपस्थितीला जे लाभार्थी जेवढे आहेत तेवढेच आपले गरम ताजा आहाराला पण येणं अपेक्षित आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं 3 ते 6 मुले, तर ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। बऱ्याच आपल्या ज्या ताई आहेत तर त्या काय करतात, फक्त उपस्थिती नाश्ता भरतात आणि हा जो महत्त्वाचा भाग ह्या राहू देतात। आणि आता मदतनीस ताई कामावर जातील, सोमवारपासून कामावर हजर होतील आणि सेविका ताई आहेत या सुट्टीवर जातील, तर त्यांच्याकडनं ही चूक होऊ नये, त्याच्यामुळे प्रोत्साहन भत्ता जाऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे। तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक करून तिथं आता 28 मुलं होते, त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला 28 मुलं आपले येणं अपेक्षित आहे। तर असं बघूनच आपल्याला बालकांचं भरायचं आहे, म्हणजे तुमची जेवढी उपस्थिती असेल तर तो आकडा तुम्हाला इथं क्लिअर करायचा आहे। अशा पद्धतीने करत जायचं आहे आणि तुमचे म्हणजे नाश्त्याला आणि गरम ताजाराला मुलं अगदी सारखेच पाहिजेत, कमी जास्त व्हायला नको। तर बघा, अशा पद्धतीने हे केल्यानंतर आपल्याला निवडावर क्लिक करायचं असतं। आपण पाहिलं असेल की ऑप्शन आपल्याला निवडावर क्लिक करायचं असतं आणि त्याच्यानंतर शिजवलेल्या अन्नविचार आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण सबमिटवर क्लिक करणार आहोत। सगळ्यांना माहिती तरी पण हे अनावधानाने राहून जातंय आणि त्याच्यामुळे आपल्याला पोषण ट्रॅकरचा जो प्रोत्साहन भत्ता आहे इथं 3 गुण तुमचे दडलेले आहेत। त्याच्यामुळे डेली ट्रॅकर रोज पूर्ण जर केलं नाही तर तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हे जे आपलं ECC शिक्षण ते हे देखील खूप महत्त्वाचं आहे। आता आपल्याला कार्यालयाकडनं एक इंडिकेटर म्हणजे आपण कुठल्या याच्यात काम करतो अगदी बारीक न बारीक आबा असेल, अपार असेल, सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर पाहिल्या जात आहेत। त्याच्यामुळे ताईंनो जर आपलं राहत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या पद्धतीने भरा, म्हणजे जेणेकरून आपल्याला मानधन खूप कमी आहे त्या हिशोबाने जर आपल्याला 2 आणि 1000 जर हे मिळत असतील तर याच्यासाठी आपण प्रयत्न करायलाच पाहिजे, कारण की शासन आपला विचार करत नाही। हे आपण वेळोवेळी बघत आहोत, आपले लढे झाले, आपला संघर्ष झाला, पण कोणीच आपल्याकडे पाहत नाही। पण जे आपल्या हातात आहे ते आपल्याला मिळावं म्हणून माझी धावपळ असते। तर ताईंनो ECC शिक्षण याच्यावर पण आपल्याला पूर्ण भरायचं, हे देखील खूप कामाचं आहे। आणि आपल्या बऱ्याच ताई काय करतात बघा, पुढील याच्यावर क्लिक करायचं। बरेच जण व्हिडिओ तुम्ही एक PDF पाहता, PDF पेक्षा जर तुम्ही व्हिडिओना जर प्राधान्य दिलं
2च व्हिडिओ जरी तुम्ही पाहिल्या व्यवस्थित तरी तुम्हाला तुमचं ECC जे शिक्षणचं आहे ते पूर्ण होतं. आता बघा व्हिडिओचं पाहायचं तर बघा इथे देखील व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ पाहायचा आपल्याला, PDF करायची नाही, ते व्हिडिओ आपल्याला प्ले करायचे आहेत. आणि ते 2च जरी तुम्ही व्हिडिओ केले तरी देखील तुम्हाला पोषण ट्रॅकरचं जे आहे ECCचं तर ते तुमचं पूर्ण होत असतं. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण बघितलेलं आहे. पूर्ण बघितल्यानंतर आपल्याला पुढीलवर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा एक जी आहे व्हिडिओ तुमचा हा प्ले झालेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या याच्यावर क्लिक केलं तो दुसरा देखील व्हिडिओच आहे आणि तो व्हिडिओ देखील आपल्याला पूर्ण बघायचा आहे. आणि ते व्हिडिओ आपल्यासाठी खूप कामाचे आहेत. फक्त 2च पूर्ण करा, PDF हे 2 पूर्ण करा. आणि तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवर इथं खाली तुमचं जे ECC शिक्षणचं आहे ते पूर्ण झालेलं दिसतं. बघा आजचे शिक्षण संपवा, म्हणजे 2वरच तुमचं परीक्षिका मॅडम यांना देखील ते दिसणार आहे. बऱ्याचदा ते काय करतात PDF भरून देतात आणि व्हिडिओ राहू देतात, त्याच्यामुळे हे ऑप्शन येत नाही. तुमचं मॅडम यांना लालमध्ये दिसतं, तुमचा ECC कार्यक्रम पूर्ण झालेला दिसत नाही. तर इथपर्यंत तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे. आजचे शिक्षण संपवावर क्लिक करायचं आहे. दैनिक मार्गदर्शनला जा, हा मेसेज तुम्हाला येणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तेव्हा तुमचं जे ECC शिक्षण आहे बघा, आता 11 दिवस होते तर 12 दिवस झाले, पूर्ण करा. म्हणजे हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला कृती याच्यावर क्लिक करायचं आहे, तेव्हा तुमचं डेली ट्रॅकर भरून पूर्ण होतं. आता आपण कृतीवर इथं आपण क्लिक करणार. कृतीवर बघा, कृतीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे पूर्ण झाल्यानंतर तुमचं सबमिट करा, खाली सबमिट करा. त्याच्यानंतर तुमचं डेली ट्रॅकर हे परिपूर्ण भरलं जातं. अशा पद्धतीने ताईंनो डेली ट्रॅकर पूर्ण रोजच्या रोज ह्या पद्धतीने जर भरलं तर तुमचे तिथं 3 मार्क दडलेले आहेत आणि 3 मार्क हे तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. ते 3 आणि त्याच्यानंतर THRच्या साठीचे 2 असे तिथं 5 आहेत एकूण, पण ते आपल्याला महिनाभरात एकदाच करायचं काम असतं. तर त्याच्यामुळे ताईंनो आपल्याला ह्या गोष्टी डेली ट्रॅकरमधल्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे ह्या पूर्ण कशा होतील याचा विचार आपण करावा, म्हणूनच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. ताईंनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.